तर या स्टोरीची सुरुवात होते 50-60 वर्षापूर्वी मुंबईमध्ये, म्हणजे त्या काळचं बॉम्बे. बॉम्बेमधला असणारा एक खूप मोठा बिझनेसमॅन त्याने ठरवलं की आता शहरामध्ये आपल्याला राहायचं नाही आहे, आपण दूर एखाद्या शांत ठिकाणी राहूयात. म्हणून त्याने लोणावळ्यामध्ये एक प्रॉपर्टी विकत घेतली. त्या प्रॉपर्टीवर नंतर त्याने एक छानसा बंगला बांधला. त्यांच्यासोबत त्यांची फॅमिली म्हणजे त्यांची बायको आणि त्यांची 16-17 वर्षाची एक मुलगी, जिचं नाव आयशा. आणि तुम्हाला लक्षात आलं असेल की त्या विलाचं नाव आयशा का आहे. तो बिझनेसमॅन आपल्या मुलीवरती खूप प्रेम करत होता आणि त्यामुळेच त्याने त्याच्या बंगल्याचं नाव आयशा ठेवलं. तर एके दिवशी ते मुंबईमधनं त्या लोणावळ्याच्या आयशा विलामध्ये शिफ्ट होतात. त्या बिझनेसमॅनला आपल्या फॅमिलीसोबत शांतपणे एकांतात वेळ घालवायचा होता. पण जेव्हा मी या सर्व गोष्टींबद्दल रिसर्च करत होतो तेव्हा मला एक गोष्ट जाणवली की त्या फॅमिलीचं नाव कोणी डिस्क्लोज करत नाही आहे किंवा बऱ्याच जणांना माहितीसुद्धा नाही आहे, इन्क्लुडिंग मी, की त्यांचं नाव नक्की काय होतं. सो ही गोष्ट माझ्या लक्षात आली. ते खूप श्रीमंत होते, ब्ला 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 ब्ला, ह्या सर्व गोष्टी तर आहेच, पण त्यांचं नक्की नाव काय होतं गॉड नोज. फक्त एवढंच माहिती आहे की त्यांच्या मुलीचं नाव आयशा होतं. त्या काळी त्या बिझनेसमॅनने एक महाराजा रोल्स रॉयस विकत घेतली होती. तर महाराजा नावच का? कारण त्या काळी रोल्स रॉयस घेणं हे कोणी राजा महाराजाच घेऊ शकेल. तर मुंबईवरनं ते आपल्या रोल्स रॉयसमध्ये त्या विलामध्ये येतात, जी की आयशाची खूप फेवरेट कार होती. काही महिने गेले आणि ते तिथे खूप आनंदाने राहत होते. पण अर्थातच लोकांना कोणी आनंदी राहिलेलं दिसत नाही. असं सांगितलं जातं की आजूबाजूचे लोक त्यांच्यावरती जळायला लागतात की ही नक्की फॅमिली कोणती आहे आणि यांच्याकडे रोल्स रॉयससारखी एवढी महागडी गाडी कसं काय आली. कारण सुरुवातीला सगळे जेव्हा शिफ्ट झाले होते तेव्हा तर शेजारी पाजारी त्यांच्याशी खूप छान बोलले, पण जसा जसा काळ लोटत गेला ती लोक त्यांच्यापासून दूर व्हायला लागली. कारण असं सांगितलं जातं की एक मिडल क्लास लोकांची आणि एक खूप श्रीमंत व्यक्तींची मैत्री जास्त काळ काय टिकत नाही, हे यामधनं दिसून आलं. आणि ह्या फॅमिलीसोबत पण असंच झालं. लोक जळायला लागले, जळण्याचे रूपांतर खुन्नसमध्ये झाले आणि शेवटी आयशाची फॅमिली एकटी पडली. कोणाशी बोलणं नाही का चालणं नाही, काहीच नाही. आता त्यांच्या शेजारी त्यांच्यासोबत मुद्दामून भांडण काढत होते. अक्षरशः क्षुल्लक गोष्टीवरनं त्यांच्यासोबत त्यांनी भांडण करायला सुरुवात केली. त्या सर्व शेजाऱ्यांना असं झालं होतं की ही फॅमिली आम्हाला इथे नको आहे, तू श्रीमंत माणूस आहे, तू तुझ्या मुंबईला जाऊन राहा, असं काहीचं त्या शेजाऱ्यांना झालं होतं. त्यांना त्यांची फॅमिली नकोशी होती. कधी एकदाचे जात आहेत हे त्याची वाट बघत होते. अर्थातच असं रिपोर्टमध्ये सांगितलं गेलं आहे. असाच काही काळ लोटून जातो आणि आता ह्या स्टोरीचा क्लायमॅक्स येतो. एका रात्री अचानकपणे 15 ते 20 जणांचा एक ग्रुप त्या विलामध्ये घुसतो आणि आयशाच्या मॉम डॅडला मारायला सुरुवात करतात विदाऊट एनी रिझन. ते लोक खूप भयंकरपणे त्यांना मारत असतात. ते सगळे लोक त्यांचा जीव घेण्यासाठीच तिथे आलेले असतात. आणि तितक्यात त्या ग्रुपमधल्या काही लोकांची नजर आयशावरती जाते. आयशा बिचारी रडत असते की प्लीज माझ्या मम्मी पप्पाला सोडून द्या, पण ती लोक काही तिचं ऐकत नाही. उलट ती लोक आयशावर बळजबरीने रेप करतात आणि तिलाही मारून टाकतात. नंतर ती लोक आयशा विलाला आग लावून टाकतात आणि त्यामध्येच तिच्या आईबापाचा होरपळून मृत्यू होतो. पण एक गोष्ट अशी लक्षात आली की त्या सर्व आगीमध्ये रोल्स रॉयसला काहीच झालेलं नाही आहे. आयशाचा मृत्यू त्या रोल्स रॉयसच्या बाजूला पडलेला होता आणि संपूर्ण विला जळत होता. तरीसुद्धा त्या रोल्स रॉयसला कुठलीच एक साधी खरोचसुद्धा आलेली नाही आहे. आता या स्टोरीचा इंटरेस्टिंग पार्ट इथे आहे की ती जी 15-20 लोकं होती त्याबद्दल असं बोललं जातं की ती लोक ते त्यांचे शेजारी होते का चोर होते. कारण शेजाऱ्यांना आयशाच्या फॅमिलीचा किती राग आला तरी एवढी मोठी हत्या करणं हे काही सोपं काम नाही आहे. आणि त्यासोबतच आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की 50-60 वर्षापूर्वी त्या माणसाने रोल्स रॉयस विकत घेतली आहे. आणि अर्थातच रोल्स रॉयस विकत घेतली आहे म्हणजे संपूर्ण लोणावळ्यामध्ये त्या रोल्स रॉयसचा गाजावाजा झाला असेल. आणि काहींचं म्हणणं असं आहे की हीच गोष्ट चोरांच्या कानापर्यंत पोचली आणि त्या चोरांनी ठरवलं की आपण या विलामध्ये घुसूयात आणि ती रोल्स रॉयस आणि जी काय रक्कम वगैरे दागिने असतील ते चोरूयात आणि निघून जाऊयात. आणि या सर्व झटापटी आयशाच्या संपूर्ण फॅमिलीचा मृत्यू झाला, पण त्यांनी कार नेली नाही. तर असं का
हे पण एक गुपित आहे. पण हे मात्र खरं सांगितलं जातं की रात्री अपरात्री त्या विलामधनं विचित्र ओरडण्याचे, किंचाळण्याचे, रडण्याचे आवाज येत असतात. आणि कधी कधी आयुष्याची स्पिरिट त्या रोल्स रॉयसमध्ये सुद्धा दिसते. पण ही गोष्ट मात्र नक्की लोक बोलतात की रात्री अपरात्री अचानकपणे त्या गाडीची हेडलाईट चालू होते किंवा गाडीचा खूप मोठ्याने हॉर्न वाजतो, तर कधी अचानकपणे गाडीचा वायपर चालू होतो, असे तिथले जाणारे येणारे लोक बोलतात. एक विचित्र प्रकारची लहान मुलीची सावली त्या विलाच्या आसपास त्यांना दिसते. त्या विलामधनं हसण्याचा, मध्येच ओरडण्याचा, मध्येच रडण्याचा आवाज येत असतो. आणि हा सर्व अनुभव तिथल्या लोकांना आलेला आहे. आणि आता यामध्ये किती खरं आणि किती खोटं गॉड नोज. तर काही लोकांचं असं पण म्हणणं आहे की तिथे राहणारी जी आयुष्याची फॅमिली होती ती कामानिमित्त लंडनला गेली आणि तिथे स्थायिक झाली आणि त्यांनी त्यांची रोल्स रॉयस इथेच ठेवली. ती कार किंवा त्या विलामध्ये चोरी होऊ नये म्हणून तिथल्या लोकांनी त्या अशा अफवा क्रिएट केल्या असाव्यात. पण मला नाही वाटत की तिथे अशाच कोणी अफवा बनवेल. एवढी मोठी आलिशान गाडी कोणी असं का सोडून जाईल? यामागे नक्कीच काहीतरी गुपित आहे. समहाव ते लोकांसमोर येत नाही आहे. बट जर तुम्ही तिथे कधी गेला तर सावध राहा. शक्यतो जाऊच नका, पण गेले तरी सावध राहा. कारण अशा ठिकाणांपासून लांब राहिलेलंच चांगलं. आणि सपोज जर का तुम्ही एखाद्या हॉन्टेड ठिकाणी गेलात आणि तुम्हाला माहिती नाही आहे की ही जागा हॉन्टेड आहे. हॉन्टेड ठिकाण म्हणजे काय, तर जिथे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पॅरानॉर्मल गोष्टी घडतात आणि पास्टमध्ये काहीतरी झालं असेल त्यामुळेच ती तिथे असते. तर तुम्हाला जर ओळखायचं असेल की आपण एखाद्या हॉन्टेड ठिकाणी आहोत, आपल्या शेजारी पाजारी काही आहे का नाही, तर सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला जाणवेल जेव्हा तुम्ही त्या हॉन्टेड ठिकाणी एंटर कराल. तिथे तुम्हाला जाणवेल की अचानकपणे वातावरणामध्ये थंडी वाढली. असे पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स सांगतात. म्हणजे आत्ता 2 मिनटापूर्वी तुम्हाला गरम होत होतं आणि त्या ठिकाणी तुम्ही एंटर केलात आणि तिथे तुम्हाला थंडी जाणवते. हा पहिला संकेत तुम्ही समजून जा. आणि दुसरा साईन किंवा संकेत ऑफकोर्स तुमची गट फिलिंग तुम्हाला काय बोलते आहे. तुमची गट फिलिंग जर तुम्हाला सांगत असेल की तू इथे थांबणं चुकीचं आहे, तुला बरं वाटत नाही आहे, इथे काहीतरी आहे, तू निघायला हवं. तुमची गट फिलिंग तुम्हाला काय सांगते हे लवकरात लवकर ओळखणं खूप गरजेचं आहे. जर तुमच्या पोटात तिथे गेल्यानंतर अचानकपणे गोळा येत असेल, तुमच्या मनात अचानकपणे विचार येत असेल की यार नको इथे थांबायला, इथे कसं तरीच होतं आहे, तर तो एक दुसरा मेजर साईन समजून जा की ती जागा तुमच्यासाठी नाही आहे. कोणीतरी अननोन एंटिटी आहे की जी तुम्हाला सांगते की तू आमच्यापासून लांब राहा आणि निघून जा. हा एक दुसरा साईन पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्सच्या मते हॉन्टेड ठिकाणी जाणवतो. तर ही अशी गट फिलिंग आपल्याला काय येते किंवा सिक्स सेन्स आपण ज्याला म्हणतो तो नक्की काय असतो त्याचं एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला. तर तुम्ही कधी निरीक्षण केलं आहे का, एखाद्या ठिकाणी तुम्ही बसले आहात आणि तुम्हाला वाटतं की यार माझ्याकडे कोणतरी पाहत आहे आणि तुमची नजर मागे फिरते आणि तो व्यक्ती तुमच्याकडे पाहतच असतो. हे तुम्हाला कसं कळालं? तुमच्या मानेवरती तर डोळे नाही आहे, पण तरीसुद्धा हे तुम्हाला कसं कळालं की तो व्यक्ती आपल्याकडे पाहतोय? यालाच सिक्स सेन्स बोलतात. तर यामागचं सायन्स काय आहे ते आय डोंट नो, बट ही गोष्ट मला जाणवली की सपोज माझ्याकडे कोणीतरी एकटक पाहत आहे तर मला ते जाणवतं की यार माझ्याकडे कोणीतरी पाहत आहे. तुम्हीसुद्धा ही गोष्ट ट्राय करू शकता की तुम्ही कोणाकडे तरी एकटक पहा आणि ती व्यक्ती तुमच्याकडे पाहते का नाही. फक्त मुलींवरती ट्राय करू नका, मुलाकडेच पहा. असो, जर तुम्हाला ही हॉन्टेड रोल्स रॉयसची स्टोरी आवडली असेल तर प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा, बेल आयकॉनवर हिट करा, जेणेकरून मला तुमच्यासाठी असे बरेचसे टॉपिक आणता येईल आणि मला एक मोटिवेशन भेटेल आणि मला ग्रो होण्यासाठी मदत होईल. सो प्लीज सबस्क्राईब, शेअर, लाईक जे करायचे ते करा, पण नक्की करा. कारण आपल्या चॅनलला जवळजवळ 80 ते 85% लोक सबस्क्राईबच करत नाही आहे, असेच बघतात. सबस्क्राईब केल्याने काय होईल की तुम्हाला कळेल की हां याने नवीन व्हिडिओ टाकला आहे. आणि एक प्रो टिप, आयशा विलामध्ये चुकूनही जाऊ नका.